दीप प्रज्वलनानंतर या ठिकाणी जिजाऊचं एक गीत प्रस्तुत होईल। सोनालीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची आपले विविध प्रयत्न गरीब आणि होतकरी मुलींना महिलांना मोफत सेवा आणि सौंदर्याचे धडे देण्याचं काम आपण आपल्या जीवनामध्ये केलं। मॅडम मला सांगा, आता आपल्याला कलारत्नानं पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे, काय वाटतं याबद्दल आपल्याला? याबद्दल मी खूप 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 आनंदी आहे। जे माझ्या कार्याला माझ्या कलेला यांनी जे आदर दिलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी जे मला हा पुरस्कार दिलेला आहे त्याच्याबद्दल मला खूप म्हणजे खूप भरून येते आणि खूप हॅपी वाटते ह्या गोष्टी। मला सांगा, मला असा प्रश्न असेल, तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे आणि जबाबदारी वाढलेली आहे कामाची, हो, आता महिलांसाठी काय संदेश असेल तुमचा? महिलांसाठी मी एवढंच सांगू इच्छिते की ज्या घरी बसलेल्या महिला आहेत त्यांना मी एवढं सांगू इच्छिते की आज मला काम नाही, मी काय करू, मी कसं राहणार, काय करणार, ह्या ज्या गोष्टीचा त्या जी विचार करतात त्याच्यासाठी मी त्यांना एवढं सांगते की आपण घराबाहेर पडल्यानंतर ना आपल्या हाताला कार्य हे भेटणारच आहे आणि आपण कार्य करू शकतो। हे आपल्याकडे एक निष्ठा असली ना आपण काही करू शकतो। त्याच्यासाठी तुम्ही बाहेर पडा, काहीतरी करण्यासाठी ह्या विचाराने बाहेर या, तुम्हाला काम हे निश्चित भेटेल। हा पुरस्काराचं श्रेय कोणाला देत आहे? ह्या पुरस्काराचं श्रेय पहिल्यांदा तर मी आई जगदंबेला देते, त्याच्यानंतर ना माझे मामाश्री बाळासाहेब हत्ते त्यांच्या थ्रू हा मला भेटलेला आहे आणि त्याच्यानंतर जर द्यायचं असेल तर मी माझ्या ब्युटिशियनचं जे माझं कार्य आहे, जे सामाजिक कार्य आहे, जे ब्युटिशियनचं कार्य आहे, या कार्याला देऊ इच्छिते। म्हणतात ना, एका पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, तुम्ही स्त्री आहात, तुमच्या पाठीमागे कुणाचा हात होता का? जसं तुम्ही म्हणताय की जसं एका स्त्रीच्या पाठीमागे एका पुरुषाचा हात असतो, तसाच माझ्या हाती माझ्या मिस्टरांचाच हात आहे। त्यांनी मला थोडंफार सपोर्ट केलं की हा तू करू शकतेस, चल बाहेर, या गोष्टीला त्यांनी मला सहाय्य केलं, त्याच्यासाठी मी माझं प्राधान्य त्यांनाही देऊ शकते। मॅडम जी मैत्री तुम्ही आहात, आणि आता मॅडमला कलारत्न या पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे, मग आपण मैत्रीवर काय असेल आपलं मत? हा, ते अगोदर मी जसे तिची फ्रेंड झाली ना तेव्हापासून तिचं बिझनेसचा पार्लरचा बिझनेस होता आणि तेव्हापासून तिनं जिद्द चिकाटी करू करू ते त्याच्यातून स्वकर्तृत्वानं पुढे आलेले आहे। तिचं ते मेहनतीचं फळ मिळालेलं आहे तिला, त्याबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन।